ते खोलवर शिरत नाही मुलं. आणि त्याचं सध्याचं ट्रेंडिंग उदाहरण म्हणजे बिरदेव ढोणे. त्यांचा जो सोशल मीडियाने म्हणा किंवा न्यूज मीडियाने म्हणा जो त्यांचा जो प्रवास सांगितला सुरुवातीला त्यांचे इंटरव्ह्यू होण्याच्या आधीच त्यांचे जेव्हा फोटो आले ते फक्त की त्यांचा जो सत्कार केला जात होता तो फेटा वगैरे बांधून, आणि त्यातून ज्या हेडलाईन्स आल्या न्यूजवर किंवा सोशल मीडियावर की मेंढ्या चालणारा मुलगा किंवा मेंढ्या चालत चालत त्यांनी एलबीएससी क्रॅक केली, अशी लाईन जी मीडियामध्ये व्हायरल झाली. हा हे एक आताचं ट्रेंडिंग उदाहरण आहे की ज्यामुळे जी यंग पिढी आहे ती हायली इन्फ्लुएन्स होऊ शकते, बरोबर. आणि त्या ऍक्च्युअली बघायला गेलं तर त्या मुलाचा वेगळाच प्रवास आहे पूर्ण. त्यात 4 किलो होते त्याचे, तो फुल्ली टॅलेंटेड होता आणि त्याला कशी मदत पण केली गेली टप्प्याटप्प्याने. पण मीडियाने ते दाखवलं त्यामुळे जी गावाखेड्यातली मुलं आहे ती हायली इन्फ्लुएन्स होतात किंवा आता झाली पण असते. पण आता त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे ज्यामुळे त्या गोष्टी क्लिअर झाल्या. हे स्वतःहून पण आलं पाहिजे जो ऍस्पिरंट आहे की ज्याने ते क्रॅक केलेलं आहे त्याला तेव्हा स्वतःहून पण वाटलं पाहिजे की नाही मी जे आहे ती गोष्ट मांडली पाहिजे. जे आहे ते आहे बाबा, चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. बरोबर. सो याबद्दल तुमचं काय मत आहे? तर ज्यावेळेस मार्केटमध्ये आलं त्यावेळेस प्रसारमाध्यमांनी त्यांनी नाण्याची पहिली बाजू मांडली होतं. पहिलीच बाजू मांडून ठेवली कंटिन्युअसली आणि तिला एकदम असं चढून